मी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण थोडा वेगळा विषय म्हणजे घरात कसं झोपावे हे पाहणार आहोत। सध्याच्या लाईफस्टाईलमधील अनेक चुकीच्या सवयींमुळे आजकाल अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे। झोप ही शरीराला सक्रिय करते आणि दिवसा आपले शरीर जी ऊर्जा गमावते ती पुन्हा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केवळ झोपेमुळे शक्य होते। रात्रीच्या झोपेसाठी संस्कृतमध्ये भूतधात्री असा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे संपूर्ण चराचराची माता। ज्या प्रकारे आई आपल्या बाळाचे पालन पोषण करते त्या प्रकारे ही सृष्टी आपल्याला निद्रा काळात विश्रांती देऊन एक प्रकारे पोषणच करीत असते। म्हणूनच रात्री गाढ झोप घेणे आणि ही झोप पुरेशी असणे खूप गरजेचे आहे। झोप आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु ती योग्य स्थितीत योग्य दिशेत घेणे ही तितकेच आवश्यक आहे। चला मग पाहूया कसं झोपावं या संबंधित काही नियम। झोपण्यापूर्वी योग्य दिशा पूर्व दिशा। पूर्व दिशेला डोकं करून झोपणे आयुर्वेदामध्ये खूप चांगले समजले गेले आहे। जर तुम्हाला स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच पूर्व दिशेला डोके करून झोपायला हवे। यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल असे जाणकार सांगतात। पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने एकाग्रता सुधारते, चांगली गाढ व शांत झोप लागते आणि मेंदू तल्लख होतो। पश्चिम दिशा। पश्चिम दिशेला डोके करून झोपण्यास आयुर्वेद मनाई करते। पश्चिम दिशेला डोके करून झोपल्यास रात्री गाढ झोप लागत नाही। वास्तुशास्त्र म्हणते की या दिशेला डोके करून झोपल्यास वाईट स्वप्ने पडू शकतात आणि त्यामुळे रात्रभर तुम्ही झोपेत तळमळत राहू शकता। शास्त्रामध्ये पश्चिम दिशेला तोंड करून झोपणे अशुभ मानले आहे। पश्चिम किंवा उत्तर दिशांना डोके करून झोपल्यास आयुष्याचा ऱ्यास होतो असे विष्णू आणि वामन पुराणात सांगितले आहे। तसेच दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने खूप गाढ आणि सुखाची झोप लागते असे आयुर्वेद सांगते। दक्षिणेकडे ऋणात्मक आवेश असते आणि तुमचे डोके हे धनात्मक रूपाने आवेशित असते आणि म्हणून तुमचे डोके आणि दिशा यांच्यामध्ये एक सामंजस्यपूर्ण आकर्षण निर्माण होते। दक्षिणेकडे डोके करून झोपल्याने शरीरात स्वास्थ्य, सुख आणि समृद्धी यांना वाढवणारी ऊर्जा निर्माण होते। आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगितले आहे की उत्तर दिशेला डोके करून कधीच झोपू नये, अन्यथा शरीरावर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात। आयुर्वेदामध्ये असे समजले जाते की या दिशेला वाहणारी चुंबकीय धारा तुमच्या डोक्यात प्रवेश करू शकते आणि रक्ताभिसरण क्रियेला म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन प्रभावित करते। यासोबतच डोक्याला डिस्टर्ब करण्याचे काम करते। या दिशेने डोके करून झोपल्यास सकाळी उठल्यावर ऊर्जावान वाटत नाही। वास्तुशास्त्रानुसार ही दक्षिण दिशेसह पूर्व दिशेलाही डोके करून झोपणे शुभ मानले जाते। पूर्वेला डोके करून झोपल्यास देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात। सूर्योदयाची हीच दिशा असल्याने ती जीवनदायी मानली गेली आहे। आता आपण पुढे पाहूया कोणत्या कुशीवर झोपणे योग्य आहे। आपण कोणत्या बाजूला चेहरा करून किंवा कोणत्या स्थितीत झोपणे योग्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नाही तर चला मग आपण पाहूया की रात्री झोपताना कोणत्या बाजूने झोपणे बेस्ट स्लीपिंग पोझिशन चांगले आहे, जेणेकरून अन्नपचन नीट होईल आणि आपले शरीरही निरोगी राहील। झोपण्याची पद्धत चुकीची असेल तर आपले शरीर त्याला विपरीत प्रतिसाद देते। याचे कारण म्हणजे बाहेरून आपले शरीर डाव्या व उजव्या बाजूला सारखेच दिसत असले तरी ते आतल्या बाजूने सारखे नसते। हृदय, पोट, मूत्राशय व आणखी काही अवयव शरीरात डाव्या बाजूला असतात। आपले हृदय, पचनक्रिया व मेंदू कसा काम करेल हे ठरवण्यामध्ये आपल्या झोपेच्या दिशेची डावी की उजवी भूमिका महत्त्वाची असते। डाव्या कुशीवर का झोपावे? जर तुम्ही डाव्या बाजूला तोंड करून म्हणजेच डाव्या कुशीवर स्लीपिंग ऑन लेफ्ट साइड झोपत असाल तर ही बाजू सर्वोत्तम मानली जाते, कारण असे केल्याने शरीराला आरामही मिळतो आणि अनेक फायदेही होतात। डाव्या कुशीवर का झोपावे यामागेही शास्त्रीय कारण आहे। आपल्या नाकातून जो श्वास बाहेर येतो आणि आत जातो याला आवाज म्हणतात
नाकाच्या डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि सोडण्याच्या प्रक्रियेला चंद्रस्वर म्हणतात, तर उजव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि सोडण्याला सूर्यस्वर म्हणतात. सूर्यस्वर हा आपल्या शरीरात उष्णता उत्पन्न करतो. ह्यामुळे जेवणाचे पचन होण्यास मदत होते, तसेच हृदयावर दबाव जाणवत नाही. यामुळे ते सुरळीत कार्य करते. परिणामी हृदय निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय डाव्या कुशीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शास्त्रात डाव्या अंगावर झोपल्यास सांगितले आहे. पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी अवश्य डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर आहे. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना ब्लड प्रेशरची पातळी कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. मधुमेह आणि हृदयविकारांचा झटका यांसारख्या आजारांना धोका कमी होऊ शकतो. डाव्या कुशीवर झोपलं तर याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तांत ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात. डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील ॲसिड वर न जाता खाली येतं, ज्याने ॲसिडिटी आणि छातीत जळजळणे अशा समस्या दूर होतात. घोरण्याची सवय तुम्हाला त्रासदायक आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नाहक त्रासदायक ठरू शकते. पाठीवर झोपण्याच्या सवयीमुळे घोरण्याची सवय वाढते. डाव्या बाजूला झोपल्याने घोरण्याचा त्रास आटोक्यात राहू शकतो. जर तुम्हाला दम्याचा त्रास होत असेल तर डाव्या कुशीवर झोपावे. त्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि देहातील उष्णता वाढून श्वसन मार्गातील कफाचे कण वितळून दम्याचा त्रास न्यून होतो. त्यामुळे शांत झोप लागते. गरोदर स्त्रिया डाव्या कुशीवर झोपल्याने पाठीवर आणि कमरेवर दाब कमी पडतो. यामुळे गर्भाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. बाळाच्या विकासासाठी गरोदर स्त्रियांनी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर ठरतं. या व्यतिरिक्त टाच, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते. डाव्या कुशीवर झोपल्याने बाळाला पण खूप फायदे होतात. रक्तप्रवाह सुरळीत चालते आणि बाळ जास्त हालचाल करते. बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीरपणे ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं. अन्न पचत नसेल तर जेवल्यावर डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या बाजूला जठराचा भाग अधिक असल्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्यामुळे जठराला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होऊन अन्न पचन होण्यास सहाय्य मिळते. त्याच प्रकारे डाव्या बाजूला झोपल्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि जठराग्नी चांगला प्रज्वलित होतो. त्यामुळे अन्न पचन चांगल्या प्रकारे होते आणि लवकर अन्न शांत झोप लागते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे सांधे आणि पाठदुखी तसेच तीव्र वेदना यासारख्या अनेक आरोग्य समस्या कमी होण्यास मदत होते. उजव्या कुशीवर का झोपू नये? उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे. याला राईट लॅटरल पोझिशन म्हणतात. मात्र त्यावर झोपू नये. जेव्हा आपण उजव्या कुशीवर वळून झोपतो तेव्हा फूड पाईपचा खालचा भाग किंवा पोटाचा वरचा भाग, ज्याला जेई जंक्शन म्हटले जाते, तिथे अन्न एकत्रित होते, ते वरच्या बाजूस येऊ शकते. उजव्या कुशीवर वळून झोपल्यामुळे अन्न आणि पाणी किंवा हवा वर येऊ शकते आणि आपण झोपेत असताना ते आपल्या नाकातून अथवा तोंडातून बाहेर येऊ शकते अथवा त्याने काही कण फुफ्फुसांमध्येही जमा होऊ शकतात. हे न्यूमोनियासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे साधारण उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे. आरोग्याच्या समस्या आटोक्यात ठेवायच्या असतील तर योग्य दिशेला झोपावे व उजव्या बाजूवर झोपणं टाळावं, म्हणजे शांत झोप लागून आरोग्यही उत्तम राहील. श्री गुरुदेव. ही माहिती जेवढी शक्य असेल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा. सगळ्यांना याचा लाभ घ्यायला मिळाला पाहिजे. धन्यवाद.